नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आटपाडीमधील साई मंदिर चौक ते साठे चौक हा मंजूर असलेला रस्ता अनेक दिवसापासून या रस्त्याचा वाद सुरू आहे। अक्षरशः शिवसेनेचे नेते मंडळी म्हणतायत की 14 मीटरने हा रस्ता झाला पाहिजे, परंतु कालच भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी यांनी सांगितलं की रेकॉर्डवर जो 10 मीटरचा रस्ता आहे त्या प्रकारे 10 मीटरचाच रस्ता झाला पाहिजे। आम्ही 11.5 मीटर करायला तयार आहोत आणि 11.5 मीटर भरतोय रस्ता, असं त्यांनी काल माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली। या सविस्तर सगळ्या गोष्टीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर महेश कुमार पाटील आपल्यासोबत जोडलेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। काही टेक्निकल या गोष्टी आहेत या रस्त्याच्या, त्या सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। जे टेंडर होतं त्या टेंडर इस्टिमेट ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासलेत, तर सविस्तर ज्या गोष्टी आहेत ते आपण त्यांच्यासोबत बोलतोय। अनेक दिवसापासून हा जो वाद आहे तो चिघळताना पाहायला मिळतोय। शिवसेना भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये वादंग सुरू आहे, याच्याकडे कसं बघताय आणि यामध्ये टेक्निकल गोष्टी काय तथ्याच्या गोष्टी आहेत आणि रस्ता कसा झाला पाहिजे, काय वाटतंय सामान्य आटपाडीकर नागरिक म्हणून तुम्ही कसं बघताय? अगदी तुम्हाला मी काही गोष्टी ना अगदी व्यवस्थित सांगतो बरं का। आटपाडी विकास आराखडा बनत असताना किंवा आटपाडीचा विकास करत असताना या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत। म्हणजे मी 2-3 दिवसामधले काही व्हिडिओ बघतोय किंवा आम्ही आंदोलन जेव्हा केलं तेव्हापासून जे काही मुद्दे आहेत तेव्हाही आम्ही सांगितलं होतं की पुढच्या 30 वर्षाचा विचार करून रस्ता झाला पाहिजे, हे डिझाईन तसं असलं पाहिजे। गटारे डिझाईन करताना किंवा रस्ता डिझाईन करताना या शहरामध्ये मी जिथं उभा आहे तिथे एका बाजूला दक्षिणेला बस स्थानक आहे, एका बाजूला गावठाण एरिया आहे। ही व्यावसायिक पेठ तयार झालेली आहेत, दोन्ही बाजूला व्यावसायिक आहेत। ट्रॅफिक जाम होऊ शकतं। समोरच तुम्ही बघा, फक्त आता मी तुम्हाला मध्येच तुम्हाला थोडंसं हे करतो, तिथली अडचण बघा तुम्ही बघा। आता हे दोन्ही बाजूला तुम्ही बघितलं तर ट्रॅफिक किती जाम होतंय बघा। मला फक्त एक म्हणायचं आहे, व्यावसायिक दोन्ही बाजूला असताना व्यावसायिकांना किती अडचणी येणार आहेत। दोन्ही बाजूला नागरिक राहतात, त्यांची घरं आहेत, रेसिडेन्शियल एरिया आहे, वसाहती आहेत, किती अडचणी येणार आहेत पुढे जाऊन विचार करा। आम्ही मुद्दे जेव्हा मांडतो तेव्हा मला काही या विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की कोणत्या बेसिसवरती, म्हणजे हा रस्ता जेव्हा ह्या शहरातून जात होता तेव्हा कोणत्या बेसवरती हा रस्ता तुम्ही डिझाईन केला। डिझाईन करत असताना काही क्रायटेरिया वापरला जातो, म्हणजे या शहराचं पॉप्युलेशन किती आहे, या शहरामध्ये इथं या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचं ट्रॅफिक डेन्सिटी किती असणार आहे आणि पुढे जाऊन किती वाढणार आहे, त्याचा प्रॉब्लेम किती येणार आहे, या दोन्ही साईडच्या व्यावसायिकांना किती अडचणी येणार आहेत, या लोकांचे व्यवसाय होणार आहेत का, दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम झाल्यानंतर या लोकांच्या वैयक्तिक गाड्या कुठं लागणार आणि मग त्यांच्या ग्राहकांच्या गाड्या कुठं लागणार, किती प्रश्न आहेत का नाही। म्हणजे याच्यामध्ये राजकारण आणून माझा कसा फायदा होतोय, मला कशी सहानुभूती मिळते हे बघण्यापेक्षा बाबा तुम्ही सर्व प्रकारच्या नागरिकांना चर्चेमध्ये घेऊन सगळ्या जी लोक मतं मांडतात, जे लोक अगदी टेक्निकल मुद्दे मांडतात, जी लोक तुम्हाला सांगतात की हा रस्ता मोठा पाहिजे। मी एक उदाहरण दिलं तर तुम्हाला विट्यामध्ये आज तुम्ही गेला तर बस स्थानकाच्या समोरचा रस्ता या रस्त्यापेक्षा दुप्पट आहे, म्हणजे मोठा आहे। म्हणजे आता जेवढा रस्ता याच्या दुप्पट रस्ता आहे, तरी तिथं कालपासून आंदोलन चालू आहे की अजून मोठा पाहिजे। आणि आपल्या इथं लोकप्रतिनिधी असतील, काही नेते असतील, कारण नसताना तुम्ही श्रेयवादाचा विषय बनवताय आणि रस्त्याला आजूबाजूच्या नागरिकांचा, इथल्या व्यावसायिकांचं नुकसान करण्या दृष्टीनं तुम्ही सगळं तुमचे पावलं चालू आहेत। मला काय म्हणायचं आहे, टेक्निकल बाबी मी सांगतो। या रस्त्यामध्ये शहराची लोकसंख्या, ट्रॅफिकचा विषय गृहीत धरता हा रस्ता 15 मीटरपेक्षा मोठा पाहिजे होता। आता ही समस्या कशी सोडवायची ही त्या लोकप्रतिनिधीचं काम असतं, तिथल्या नगरसेवकाचं काम असतं, नगराध्यक्षाचं काम असतं आणि ज्या विभागाच्या अंतर्गत हा रस्ता चालू आहे त्या विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचं काम असतं। आता मी एक सुज्ञ नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून हे प्रश्न मांडतोय। मला हे प्रश्न आक्रमकरित्या मांडता येतात, पण प्रश्न सुटणार आहे का? नाही सुटणार। कारण असताना वर्चस्ववादाचा आणि श्रेयवादाचा विषय बनणार, पण प्रश्न सुटला जाणार नाही। कारण असताना नागरिक पोळले जाणार आहेत, नागरिकांना त्रास होणार आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त एकच सांगेन की कुठंतरी स्वतःला कुठंतरी काहीतरी मी सहानुभूतीची भूमिका घेऊन कसं पुढच्या भविष्यातल्या 5 वर्षाचं काहीतरी मी गणित बांधण्या दृष्टिकोनातनं व्यावसायिकांचं आणि या नागरिकांचं नुकसान करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र येऊया। कसा प्रश्न सुटू शकतो, याच्यामध्ये कुणाला बरोबर घेतलं पाहिजे, टेक्निकल लोक कोण बरोबर घेतली पाहिजेत। जर या लेवलला प्रश्न सुटत नसेल तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला इथं बोलवू आपण, त्यांनी कोणत्या बेसवर हा रस्ता डिझाईन केला हे विचारू। हे लोकप्रतिनिधीचं काम आहे, म्हणजे ऍक्च्युली इथं जे नेतृत्व करत आहेत त्यांचंही काम आहे की बाबा तुम्ही कोणते बेस पकडले, कोणते नॉर्म्स पकडले, कोणते पॅरामीटर्स पकडले हा रस्ता डिझाईन करत असताना। पॉप्युलेशनचा विचार का केला नाही तुम्ही? पण नुसतं पॉप्युलेशन एका बाजूला व्यावसायिक नाहीत की एका बाजूला रेसिडेन्शियल जुना एरिया आहे आणि इथं वाढीव क्षेत्र आहे जे आता वाढत आहे, नवीन वसाहती तयार होत आहेत। या गोष्टींचा विचार असलाच पाहिजे।
राजकीय नेते मंडळी आहेत ते आपापले जे कार्यकर्ते आहेत त्या पेठेतले कुठेतरी त्यांच्या बाजूने सेफ करायला बघतेत का, किंवा कोणत्या पद्धतीने राजकारण चालू आहे? आता नक्कीच या 2-4-8 दिवसातले विषय पाहता किंवा आपण व्हिडिओज बघतोय तुमच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून, तर अगदी तसंच दिसतंय. म्हणजे एकानं मुद्दा चांगला मांडला तर त्याला काउंटर करायचं चालू आहे. बाबा तो आपल्याला आता मी कालचा एक व्हिडिओ बघितला तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, काही लोकप्रतिनिधी मांडत होते. ते लोक तिथल्या नागरिकांना विचारतात की तुम्हाला काय पाहिजे. तसा विचारून प्रश्न सुटणार नाही ना. तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे, त्यांना उत्तर नाही द्यायचं आहे. ती समस्या सोडवायची आहे आपल्याला, त्याला पर्याय शोधायचे आहेत. तुम्ही नागरिकांनाच विचार लागला आपण काय करूया, तर प्रश्न कसे सुटणार आहेत? त्यांनी काय विचारलं पाहिजे की बाबा हा रस्ता पुढे जाऊन आपल्याला किती असला पाहिजे. जर हा आपल्याला मोठा करता येत नसतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, नवीन वसाहती ज्या बाजूला दक्षिणेला चालू आहे त्यांच्या प्रॉपर्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. अगदी 100% त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीला महत्व असलंच पाहिजे. त्यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान नाही झालं पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे. त्यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान न होता ही प्रश्न सुटू शकतोय. याच्यावरती अभ्यास कोण करणार? मला सांगा, शिवसेनेचे नेते मंडळी म्हणतात 14 मीटरनं झाला पाहिजे. भाजपचे काही नेते मंडळी म्हणतात का कागदावरती 10 मीटर आहे, आम्ही 11.5 मीटर पर्यंत रस्ता करायला इथली लोक परवानगी देत आहेत. परंतु हा टेक्निकल पाहता कागदावरती कशा पद्धतीने या रस्त्याचं डिझाईन केलेलं आहे, तुम्ही पाहिलेलं सुद्धा आहे, काय आहे डिझाईन? निधी मंजूर करत असताना प्रशासनाच्या काही कार्यपद्धती असतात. निधी आणण्यासाठी काय प्रस्ताव तयार केले जातात, काही डिझाईन्स तयार केले जातात. कारण तुम्हाला निधी मंजूर करायचा असतो. ते निधी मंजूर करण्यासाठी तुम्हाला काही डिझाईन प्रोव्हाइड करायचे असतात. त्या कधी कधी काही डिझाईन्स चुकीच्या पद्धतीने म्हणता येत नाही. काही डिझाईन्स तुमच्या रफली डिझाईन केल्या जातात, जेणेकरून एक केस स्टडी काही जुन्या असतात त्या बेसिसवरती काही डिझाईन्स तुम्हाला रफ डिझाईन करून दिल्या जातात. पण जेव्हा तुम्ही रस्ता सुरुवात करा असतो 0 पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत, या रस्त्याची डिझाईन कशा पद्धतीने आहे, कसं मेजरमेंट आहे? या रस्त्याचं डिझाईन ऍक्च्युली पाहता 15.7 काहीतरी आहे पूर्ण डिझाईन. काय काय इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये? याच्यामध्ये पाथवे डिझाईन आहे, याच्यामध्ये परत गटर लाईन आहे, परत आणि मधला मेन रोड आहे. तर इलेक्ट्रिक पोल एका बाजूला आहेत, ते 1200 मीटरमध्ये स्ट्रीट लाईट्स आहेत. अगदी रस्ता डिझाईन ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं चांगला डिझाईन केलेला आहे, नाही असं नाही. पण तुम्ही शहरामध्ये येता तेव्हा शहराची गरज काय आहे आणि शहरामध्ये किती रस्ता असला पाहिजे या बेसिसवरती इथला रस्ता कमी करायचा का वाढवायचा, या गोष्टी सुद्धा पाहणं गरजेचं असतं. त्या पद्धतीने ते बदल होत असतात आणि ते बदल नागरिकांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन त्यांचं कोणतंही नुकसान न करता ते बदल करायचे असतात सर्वांनी मिळून. जो 2-3 दिवसापासून हा वाद निर्माण झालाय, लोकप्रतिनिधींना काय सल्ला द्या? मला लोकप्रतिनिधींना एकच सल्ला आहे बाबा, आपल्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन तुम्ही आटपाडी शहराच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नका. आणि काही मागच्या चुका आहेत ते आपण विसरून जाऊया सगळेजण. मागच्या झालेल्या चुका जर चुका काढाय म्हणला तर मी तर तुमच्या एवढ्या चुका काढू शकतोय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रश्न सांगायचा राहिला फक्त मगाशी, तो एक सांगतो मी. माझ्या स्वतःच्या प्रॉपर्टीमधनं जेव्हा सांगोल्या चौकातून बोंबेवाडीला एक रस्ता चालू आहे, माझ्या शेतातून रस्ता पूर्णपणे गेलेला आहे. तिथं माझे 6 गुंठे ऑलरेडी गेलेले आहेत, तरी सुद्धा वाढीव क्षेत्रामध्ये तिथं अजून रस्ता दाबला जातोय. तर तुम्ही अशा पद्धतीनं नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी व्यवस्थितपणे जर प्रश्न सोडवत नसतील तर समजा उद्या पाटील मळ्यामध्ये मी रस्ता अडवला, अशा आडवाआडवीची भूमिका सगळ्यांनी घ्यायला लागली तर तुम्ही विकास करू शकणार आहे का? कोणीच करू शकणार नाही. समजा उद्या पाटील मळ्यात अडवला, कोण नांगरे मळ्यात अडवल, कोंदिऱ्यात अडवल, कुठे फुलेनगर मध्ये अडवल, कोण सागर मळ्यात अडवेल. तर या पद्धतीनं विकास होणार नाही. त्यामुळे एकमेकाला सहकार्य, काही गोष्टी चर्चा करूया, काही गोष्टीसाठी नागरिकांचा सहभाग घेऊया, काही गोष्टी चर्चेतनं सोडूया. आणि लोकप्रतिनिधींना मी एकच सांगेन बाबा, जिथं विकास करायचा आहे तिथं सर्व पक्षातील, सर्व गटातील, सर्व समाजातील लोकांनी जेवढे शक्य तेवढे एकत्र येऊन अगदी प्रोडक्टिव्ह डिस्कशन करूया. हेतुपूर्वक कुठल्या तर दिशेला वळण देण्यासारखं डिस्कशन न करता प्रोडक्टिव्ह डिस्कशन करूया आणि आटपाडीला चांगलं स्वच्छ सुंदर शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यातनं मार्ग काढूया सगळी मिळून. धन्यवाद. तर मंडळी, रस्त्याचा वाद तर निर्माण झालेलाच आहे, परंतु याच्यावर जर सोल्युशन काढायचं असेल तर कुठेतरी जे पेठेतले व्यापारी वर्ग आहे त्यांना एकत्र करून त्यांची समजूत काढून हा रस्त्याचा मार्ग मोकळा करण्यामध्ये आटपाडीकरांनी पुढाकार घ्यावा, असं मत इथले सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर महेश कुमार पाटील यांचं आलेलं आहे. मंडळी, तुम्हाला जर कमेंटमध्ये या रस्त्याबद्दल काय सुचवायचं असेल तर नक्की सुचवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी
बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.